फ्रीजमध्ये कांबळे पाण्याच्या बाटल्या टाकून द्या. चला आवरा. हे कांदे आणि एकाच ठिकाणी ठेवायचे. हे उठला नाही, फ्रुटी उठला नाही. फ्रुटी इथं खाली कशाला तुझी? इथं ठेवा, याच्यावर ठेवा. इथं फ्रुटीचे बॉक्स सगळे एका एक काय वरतीच होते ठेवते ते पिशे पॅकिंग केलं ना त्याच्यामुळे खाली ठेवले पिशे पॅकिंग केले का? हे पण या हां, मग थांबा, सकाळी पॅकिंग करायला उद्या नाही करावं लागायचं. तर का तिथं तात्पुरते आपल्याला सर्व दुकानातला पसारा आवरायचा आहे. काय वाटतं तुला? काम साबुदाणा खाल्ला का? मग कसा लागला? मस्त कसा? चांगला होता हा का? भारी हा का? आम्हाला तर पुरलंच नाही. मी एवढा केला, म्हटलं नंतर करू. तुम्हाला बोलवलं रात्री मध्ये घेऊन जाऊन त्याच्या नाही, भिजून फुलाय पण म्हटलं आता गरम गरम नंतर करू. दीपक आल्यावर मला कंटाळा आला. राम राम. शोभा ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींना कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगले राहायलाच पाहिजे, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आपलं ना काल रात्री 11:30 वाजता फ्रीज आलेलं आहे. आज किती 10 10:30 वाजले तरी अजून खोलायला टाईम भेटला नाही. वैशूला बोलवलं होतं तर वैशू आता 10 वाजता आली. तर तेव्हा कधी फ्रीज खोलायचं म्हटलं काय करू, तर ती म्हणे खोल लवकर, जायचं आहे मला. तर चला आता आपण ना फ्रीज खोलू. कसं आहे काय बघू. माझ्याकडे आतापर्यंत फ्रीज नव्हतं. कलर छान आहे ना? मला हाच कलर आवडला. मस्त आहे. तर मैत्रिणी तुम्हाला फ्रीज बद्दल थोडीशी माहिती देते. कारण मी इथं नदी प्रभात बघितलं होतं आणि असा कलर नव्हता. आणि याच्यामध्ये 3च कलर होते. ते 5 स्टार आहे, 189 लिटरचं आहे. तर 17,000 किती लागलं? 17,062 रुपयाला का काय तिथे दिलेले. 17,062 रुपयाला हे भेटलं. इथे पिंपळगावात आम्ही बघितलं तर असं भेटलं नाही. आणि ते कमी वोल्टेज ओढतं. आणि डिलिव्हरी चार्जेस 500 रुपये लागले. 500 रुपये दिले डिलिव्हरी चार्जेस. पण मग असा कलर इथे पिंपळगावात भेटायला गेला म्हणून मग आम्ही नाशिकला बुक केलं आणि 4-5 दिवसानंतर आलं. ते असं कांदे बटाटे ठेवायला पण आहे बघा. न्यू आलेलं आहे. आणि असं फ्रीज आहे बघा, घेतलं छान मस्त. कलर कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा. नक्की सांगा. हे बघा, छोटस पण मस्त आहे असं. सॅमसंगचं आहे ना वाटतं? सॅमसंगचं आहे. तर कलर छान वाटलं मला. ते पण असं वैशूला पण आवडलं. उघडायला या म्हणजे बघा असं नवीन न्यू व्हर्जन आलेली. न्यू आलेलं आहे. पहिलं कसं असं इकडं राहायचं नाही तर मग असं राहायचं, दांडे राहायचे. तुम्ही बघितलेलं असेल. तर माझ्या घरात आतापर्यंत फ्रीज नव्हतं पण आमच्या दीपकला फ्रीज लागत होतं. ते सारखं उन्हाळा आला का म्हणायचं आई फ्रीज घे फ्रीज घे. मग त्याच्यामुळं आता म्हटलं मग दीपकला मी म्हणायचे जेव्हा नवीन घर होईल ना तेव्हा आपण आणू. तर आता फ्रीज आणलं. तर चला ठीक मैत्रिणी, चला इकडं फ्रीज नाही आणला अजून. फ्रीज आणायचं आहे. फ्रीज आणायला ना मला एकटीला वाढता येणार नाही. त्याच्या ते खालचं राहतं ना ते पुष्टा वगैरे ते पण काढावं लागेल. आता इथे फ्रीज आणायचं. अजून आता 15-20 दिवस झाले या घरात येऊन राहायला मला. अजून थोडं पसारा लावायचा का चालू आहे. बाई इकडं रॅक आहे. ही पहिलीच रॅक होती खूप छान. आणि मैत्रिणी तुम्हाला मी सांगते, खरंच सांगते, इतकं मनासारखं घर भेटलं मला. जसं पाहिजे होतं तसं भेटलं. बाई इकडून खिडकी, इतकी हवा येते. इकडून हवा आज इतकी हवा सुटली. आज इतकी हवा. इकडून हवा तिकडून हवा. दीपक आलाय वाटतं. इकडून हवा त्या बेडरूममध्ये, इकडच्या बेडरूममध्ये हवा, इकडं हॉलमध्ये हवा. तर सगळी हवाच हवा. मैत्रिणी फ्रीज न्यायचं आहे तिकडं. चला आला काय. तर बघा ह्या इकडून जरा उघडला की इकडून हवा. तर चला मैत्रिणी असं आहे. अजून पसारा चालूच आहे लावायचा थोडा. इकडे फ्रेम आलेले आहे बघा. या फ्रेम पण लावायचे आहे. भरपूर आलेले आहे फ्रेम. आणि या फ्रेम आहे ना जेवढे लावायचे तेवढ्या काढल्या आम्ही वरी. बघा राधाकृष्णाची, शिवाजी छत्रपती महाराजाची मोठी आली ही लावली एक. म्हटलं गणपती बाप्पाची एक लावू छान मस्त. आणि ही एक शिवाजी महाराजाची. फ्रीज न्यायची आहे तिकडं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता ना बघू का मग काय इथे काय नाही. चहा ठेवला होता. चहा प्यायचा का रे तुला? का बरं? तर मैत्रिणी आता असं आहे चालू आहे थोडं. आज खूप थकले, खूप पाय दुखायले. दीपकची तब्येत बिघडली, त्याची धावपळ, खूप धावपळ. या बाई दूध पिशिंदे खारी घेऊन आला आहे.
त्याला ना खारी खायची. मला पंधरवाडी एखादंच राहते, पण आज सगळ्यांना साबुदाणाच करते. ते आमच्या इथे कामाला दुकानात मुलगा आहे, तो पण रात्री म्हणे मला पण साबुदाणा आवडते. तर चला मैत्रिणींनो, करते आता, बघते कामं काय. हां हां डबा नाही साबुदाण्यासाठी डबा नाही आणला बघा. त्याला ते रात्रीच मला मी साबुदाणा घ्यायची ना मैत्रिणींनो. आता त्याला काय म्हटलं, थोड्यात दे, पावशेरच दे. तो म्हणतो मी आणले, पण तो बिचारा खूप चांगला आहे. तो ते कुठं म्हणते मला बी आवडत आहे. मग मी लगेच ओळखून घेतलं, म्हटलं अरे तू एवढा साबुदाणा कापून नेते, अर्धा किलोचं पाकिट द्यायला, 1 किलोचं पाकिट एवढा नाही एवढं. तर मग म्हटलं हां तुला खायचं आहे वाटतं. म्हणे हां मला खूप साबुदाणा आवडत आहे. तर त्यानं आज डबाच नाही आणला म्हणून साबुदाणा खायसाठी. तो म्हणे मला खूप साबुदाणा आवडत आहे. तर चला ठीक आहे, अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला आहे. आता मी थोडाच खाते, मी जास्त साबुदाणा खात नाही. मी खूप फॉलो करते मैत्रिणींना, तुम्हाला काही सांगू. तुम्ही म्हणता काय काय फॉलो करते, मी ना खूप फॉलो करते. अजून इथं पुढं मला खूप फॉलो करायचे. आता सरा एवढं टेन्शन होतं 2-3 महिने माझ्या मागं. खूप हे घराचं म्हणजे खूप काही राहतं. पण कसं राहतं, जगाला दाखवायचं नसतं आपल्या मागं किती टेन्शन आहे. आपलं दुःख जगाला सांगायचं नाही. आपलं दुःख जर जगाला सांगत गेलं ना, तर आपल्याजवळ कोणी उभं राहत नाही. आणि आपलं दुःख सांगायचंच नाही कोणाला. जगासमोर आपण हसत राहायचं. माझ्याकडून काही जगाला भेटत असेल ना, तर ते देत राहायचं. तर चला ठीक आहे, आता भरपूर वेळ झाला, चहा करते मी. मैत्रीण आपण फ्री ढकलू. हां घे वड. हे बघा आम्ही चाललो इकडे फ्रीज घेऊन. आता कुठली गोष्ट सोपी नाही आहे. ते असं बसवलं बघा मैत्रिणीनं फ्रीज आता इथं बघू शकता. आणि बघा खूप छान इकडे अशी थोडीशी जागा सोडली मी झाडू वगैरे मारायला. कारण इकडं खूप असं याला चिटकवलं नाही, असं खेटून नाही ठेवला. इथं कसं असं जाळं बिळं लागतं, मग खेटून ठेवलं ना, मग इथून असं इथे झाडू वगैरे मारायला. तर बघू शकता आपण. आता ते बघू. चला मैत्रीण, मी आता साबुदाणा खिचडी बनवणार आहे. साबुदाणा छान भिजला. आणि आता बघा इकडं तुम्हाला मी सांगते, मला ना साबुदाणा वडे बनवायचे होते. बटाटे उकडून घेतले होते मी मस्त. तर आता ना टाईम नाही आहे. बटाटे वडे बनवायला खूप टाईम निघून जाईल, म्हणून आता खिचडीच बनवते. आणि मला 15 दिवसाची एकादशी राहतात मैत्रिणी, 15 एकादशी धरीत राहते. मग आज सगळ्यांनासाठी साबुदाणाच बनवणार आहे. दोघापुरता कुठं स्वयंपाक बनवू. आणि 15 दिवसाची एकादशी धरलेल्या खूप चांगल्या राहतात. मी दुसरे कुठलेच उपास धरीत नाही मैत्रिणींनो. आता मिक्सर नाही, एवढ्या मोठ्या मिरच्या काढायच्या तर खलबत्यात काढावं लागतील. मिक्सर धुतलं ना त्या दिवशी, सामान खाली आणल्याच्या नंतर तर पाणी गेलं, तर मिक्सर पडलं, बंद रिपेअर करायला टाकलं. दूध पण सांडलं बघा. दूध गरम करून घेतलं. आणि शेजारच्या बाई पण आलेल्या होत्या. आता कसं कोणी ना कोणी येत राहते, चालू आहे मैत्रिणींनो बघायला. त्यांनी कढीपत्ता आणला येता फ्रीज बघायला आल्या होत्या. तर त्यांना ना फ्रीज खूप आवडलं. आणि नंतर त्याच्यानंतर ह्या काचेच्या भरण्या खूप आवडल्या. ह्या काचेच्या भरण्यानं मैत्रिणींनो खाली लावलेल्या त्याच्या स्टँडबरोबरच आलेल्या आहे, नवीन आले वाटतं आता. तर त्यांनी फोटो काढून घेतला, म्हणे खूप छान आहे, मला खूप आवडले म्हणे, मी पण माझ्या किचनमध्ये अशाच आणेल. आणि मैत्रीण मी तुम्हाला सांगते, किचनमध्ये मला फक्त काचेच्या भरण्या आवडत आहेत. बाकी प्लॅस्टिकच्या भरण्या वगैरे काहीच आवडत नाहीत. मी एकदम किचन सुटसुटीत करून ठेवणार आहे, छान मस्त चला मैत्रिणी, आता तूप टाकून घेते कढईमध्ये. आणि तूप वगैरे किंवा तेल म्हणा चांगलं छान गरम होऊ द्यायचं, चवदार लागतात भाज्या वगैरे. आणि तेलामध्ये मी ना मिरची वगैरे कुटून घेतलेली तेलामध्ये सोडते. भाज्या करताना बी खूप चांगल्या चवदार खमंग लागत आता. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगते, खिचडीला ना शेंगदाण्याचा कूट मी असा जाडसर करून घेते, बारीक जास्त करून घेत नाही मैत्रिणींनो. आता माझ्याकडं ना लोखंडाच्या कढई छोटी पडते, नाही तर मी लोखंडाच्या कढईतच सगळं काय करून घेते. आता जास्त खिचडी होती ना, त्याच्यामुळे ॲल्युमिनची कढई ठेवली. ॲल्युमिनची कढई खूप हानिकारक आहे शरीरासाठी. तर हे सगळी काळजी घेऊनच मी करत राहते. कोण आलं की मैत्रिणींना बेल वाजली, तर चला बघू आपण कोण आलं. आता वरून बटाटे टाकले छान मस्त. आता अशी लावलंय ते फ्रीज, परवा दिवशी येऊन पडलं होतं. काय नाही ना, ते गॅस हे होतं ना, तिकडून इकडं वरून आणलं ना आम्ही. आधीच लावलंच नाही, अजून चालू आहे. अजून राहिले इथं काच लावायची राहिली आहे. मी इथं काच लावली, काच त्याचं सामान बसत हे इथं केलं. आता पुसायचे कपडे ठेवायला. आता इथे फ्रीज राहील, अजून लावायचं चालू आहे. मग पाय दुखायला लागलेत, मी आज आजारी पडले तरी चालूच आहे माझं. पाणी बसवलं ना, तर मग कोणत्या त्या ना, पण त्या आलेल्याच आहे, पहिलेच
आलेले नाही ना, मग इथं एक अजून काच येणार आहे ना, मी या इथं ठेवून देऊ असं करू. आणि तिथं काचाच्या वाट्या वगैरे ठेवून देऊ हा. चालू आहे खिचडी ना, आज सगळ्याला खिचडीच करते. तेच आवडलं, भारी का? कलर वगैरे छान आहे ना. हे असा कलर नव्हता इथं, म्हणून ते नाशिक करून आणलं. हं? काटे बटाटे नाही, इकडेच नाही ना, हे वेगळे. इथं काय बघायचं? हा ना? हा का? हा. हा, चालू केलं. अजून चालू केलं. हा, आलो की ना. चालू नाही हो बाई, आज मी पडली, मी काय सांगू तुम्हाला, पाय दुखायला लागले नुसते मारणाचे. ते तुमची टोकरी घ्यायची नाही. तर बोलत बोलत साबुदाणा खिचडी पण झाली मस्त मैत्रिणींना, इतकी छान झाली. आणि साबुदाणा कुठला वापरला पाहिजे, एक तर डबल हत्ती, एक तर डबल डॉल्फिन. बाकी साबुदाणा अजिबात वापरला नाही पाहिजे, चवदार लागत नाही, खमंग लागत नाही, खिचडी चांगली मोकळी मोकळी होत नाही. तरी याला ना कोथिंबीर नव्हती, काही नव्हती, लवकर घाईघाईमध्ये केली. आणि त्या ताई आलेल्या होत्या, सगळ्यांना आवडलं. मैत्रिणींना या काचाच्या भरण्या वगैरे मी लावते तर छान मस्त. मैत्रिणींना 2-3ला डोकं धुतलं, मेहंदी लावलेली होती, कोणी ना कोणी चालूच होतं, बघितलं तुम्ही. आणि काय कामं, इतके काम आहे बघा, अजून ते पसारा पडला आहे, कामं काय कमी व्हायना झालेत. तर चला ठीक आहे, मी तुम्हाला आता दाखवते. वैशूने ऑनलाईन परस मागवली, दाखव रे ती परस. हे परा, दीपक पण आला आहे, आता आम्हाला फराळ करायचं आहे. तर केस पण ओले आहे, आता वरी जाते मी जरा शिकवायला. तर बघा ही परस ऑनलाईन मागवली वाटतं माझ्यासाठी वैशूने. मग तिच्यासाठी मागवली का? अरे नाही, तिच्यासाठी नसेल मागवली, विचार बरं फोन लावून दिला. बरं चालेल, ठीक आहे. तेव्हा काही परस वैशूने ऑनलाईन मागवली तिच्यासाठी, तर तिच्यासाठी चालेल, ठीक आहे. तर इथला पत्ता दिला होता, मग इथं येऊन गेली. तर चला ठीक आहे, आपण न फराळ करू जराशी आणि वरी जाऊ केस सुकवायला. सकाळपासून उभी 15 दिवसापासून असंच चाललं आहे माझ्या मैत्रिणींना, नुसतं उभ्याला उभं काम चालूच आहे. दम नाही, तुपून गेलायची आणि जीवाला दम पटत नाही, घरामध्ये घाण पण. हे पहिलं माझं फिल्टर होतं ना, हे घासलं चकाचे. तर इकडे चहा ठेवला मैत्रिणीनं, 5-10 मिनटं पडले होते, म्हटलं आराम करते, तर कशाचं काय एवढे कामं दिसायला लागलं डोळ्यापुढं, तर आराम एक करू वाटायला. मैत्रिणीनं तुम्हाला मी दाखवते. मैत्रिणी बघा, वैशूनं ही ऑनलाईन प्रेस मागवली, तर ही महाग पडली 500 रुपयाची. तर ऑनलाईन काही मागवा, महाग पडतं, कारण मी स्टँड पाहिला कपड्यांचा त्या दिवशी ऑनलाईन, तर खूप महाग सांगितला. आणि मी शालीमारला बघितला होता, तर तिथं स्वस्त होता, पण पाऊस चालू होता त्याच्यामुळं मी काय आणला नाही. आता अजून एखाद दिवशी गेले का मी शालीमारला तर घेऊन येईल तिथून. डीमार्टमध्ये बघितला, तिथंसुद्धा महाग होता. आणि शालीमारला बघितला, मी तुम्हाला सांगते, 6 फुटाचा स्टँड होता, 3 स्टेप बाय स्टेप कपडे घालायचे, तर छान होतात. आता मी गेले का तेव्हा आणेन, मग तेव्हा तुम्हाला मी दाखवल. डीमार्टला पण खूप महाग होता. मी जे असंही डीमार्टला जात नाही कधी, पण बघितला येतात स्टँड मला खूप गरजेचा होता, आणायचा होता, कारण कपडे वाळू घालायला इथं काही सोय नाही. गॅलरीमध्ये मी काही अशी दोऱ्या बिऱ्या बांधणार नाही कपडे वाळू घालायला. तर ही बॅग मागवली, तर वैशाला म्हटलं अगं आपण किती बाऱ्या गेलो शालीमारला वगैरे, मग तिथूनच घ्यायची पर्स. ती म्हणे अगं कॅश बॅग आम्हाला 500 रुपये भेटले होते. ॲड्रेस पाहिला तर ती काय म्हणे आवडच ना, मग घाईघाईमध्ये बघा ही असली परस मागवली तिनं, तर मला आता काही नाही आवडली 500 रुपयाची. तर चला ठीक आहे, आता आपण वरी जाऊ. जराशी माझे केस ओले आहे ना, दीपक उभं राहिला, दीपकला जायचं दुकानावर. तर हे दरवाजे लावायला बाबाला आलं नाहीत, बाबा उघडत होतील दरवाजे, आणि चहा बी करायला लागते तिकडं. तर आल्यावर मदतून द्यायला लावून जाईल वरी. तर चला वरी जाऊ आपण. ते चालला दुकानाकडं, मी थोड्या जाईल दुकानाकडं. आता एवढ्यात माझ्या काय दुकानाचा कमी झाला, जात नाही लवकर मी दुकानामध्ये, काही नाही, घरातच कामं आवरता हे करता करता. जेव्हा मला लिफ्टची गरज होती तेव्हा लिफ्ट चालू नव्हती झाली, आणि आता झाली लिफ्ट चालू.
तर त्याला मैत्रिणी आपण आता दिसून वरी जाऊ आरा सुटले माझे केस ओले आहे ना त्याच्यामुळं आणि मग तिथून आल्यावर नंतर तयार होईल आणि मग दुकानाकडे जाऊ आपण. मला दुकानात जावंच लागतं संध्याकाळी 1 घंटा 2 घंटा पहिला दुकानात जावं लागते, मॅनेजमेंट लावावं लागते, म्हणजे देखभाल करावं लागते, काय सामान आहे काय नाही ते लिहून घ्यावं लागतं, लिस्ट करावं लागते. थोडंफार किरकोळ काम करणं नसलं तर ते मग घेऊन यावं लागतं आणि जास्त मला असलं तर मग जावं लागतं. मला माल घ्यायला आता यावेळेस मला जावं लागणार आहे. दीपक जातो पण माल न घेऊन येत नाही. मी गेले ना कुठून कुठून माल घेऊन येते आणि सगळ्याला माहिती आहे माझ्या दुकानात सगळं काही भेटतं. मग सगळे म्हणते तर तुम्हीच जा माल घ्यायला, तुम्ही ना जिथं ज्या दुकानात नाही सापडलं तरी दुसऱ्या दुकानात काही ना घेऊन येतो. बाई तुमचं तर लईच चाललंय चांगलं. आराम पा यांचं मस्त लोळणं घालणं अभ्यासन. इस्कुलो हा आजच्या नाही अवतार. मी तर असंच अवतारात राहते, त्याला काय होतं. हे बघ मी तर कायम असं कसंही राहते. ते इकडे घेतलंच नाही मी. ती म्हणते मला नका घेऊ माझा आजच्या नाही अवतार. मी म्हणलं मी तर अशीच राहते येड्या पिशव्यावानी. मी तर येड्या पिशव्याने राहत माझा अवतार. चला हेच बोलले आता धुतली मेहंदी लावली होती म्हणून आले घरी. म्हणलं सुकवायला येऊ जराशी असं. हा का कशाला जायचे रे अवताराला. काय होतं राहायचं कसं बी मग कुठं नटून घेटून जात्या. आता काय वय झालंय आपलं, चाललंय. लसूण आणला तर काय सोलायला. हा ना चला मैत्रिणींना हे सुकू जराशे. तेल बी निघालं का नाही की काही केसाचं धुतली घाई मग वा. हा ना 2-3 दिवसापासून तेल लावून तुला होतं पण टायमच भेटाना केला. चालू आहे आवरायचं थोडं. आता 6 वाजून गेले मैत्रिणींना. आता मी दुकानाकडे निघाले. दुकानातून नंतर यायचा टाईम माहीत नाही राहत, कधी 8, 8:30, 9 वाजून जाते. तर चला ठीक आहे. असे कामं राहते तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मैत्रिणींना कामं माझा काही पिछा सोडेनात. मी कामाचा पिछा सोडायचा प्रयत्न करते. तर चला दुकानाकडे जाऊ. साबुदाणा खाल्ला का कसा लागला मस्त कसा आम्हाला तर पुरलंच नाही. मी एवढा केला म्हटलं नंतर करू. नाही भिजून फुलाय पण म्हटलं आता गरम नंतर करू. दीपक आल्यावर मला कंटाळा आला मग त्याच्यानंतर मग ते साबुदाणा केलंच नाही. हा का नाही अरे लय आज भारी साबुदाणा झाला होता. आम्हाला तर पुरलंच नाही असं. तर मैत्रीण चला आता बघा दुकानात आल्या सुद्धा यावर सावर सगळं करावं लागतं. आणि तुम्हाला मी सांगते बसायला 1 मिनटं सुद्धा जमत नाही. म्हटलं ना दुकानाची मॅनेजमेंट मलाच राहते माझ्याकडं. कुठं काय तुम्हाला तिकडे पसारा पडायला दाखवते इतका पसारा आणि पाय दुखायला लागले तरी पण मग हे डोळ्यासमोर काम दिसतं ना असं. बघते आता कुठं काय लावायचं. त्याला ना दीपकने चहा आणून दिला तर मला त्याला त्यांनी जराशी सकाळी डबाच घेऊन नाही आला साबुदाण्यासाठी. जेवण मला लय साबुदाणा आवडतो. हा का सांग बरं इथं आपल्या युट्यूब फॅमिलीला परिवाराला सांग साबुदाणा कसा झाला होता. इकडून होय असं इकडून होय साबुदाणा झाला होता. सांग चांगला साबुदाणा झाला होता. टेस्टिंग झाला होता. 1 नंबर झाला होता साबुदाणा. माझ्या हाताला चव आहे का नाही. चव आहे तुमच्या हाताला. चव आहे खरं. तुझ्या दादीला लोणचं दिलं असं आहे का हा मलाच नाही दिलं तेवढं तुला देते नाही दिलं फक्त बस. मैत्रिणी याचा ना मेव नाही बहिणीचं नवरा ना तुझा ते पण आपल्या दुकानावर येतात. त्यांनी आमच्या ते याचं काम करून दिलेलं आहे लाईट फिटिंग वाले आहे ते. तर तेव्हा माझा व्हिडिओ बघितला तर ते म्हणे तुमच्या हातून आम्हाला लोणचं घालायचं होतं पण जुलै महिना लागला घालता जमलं नाही त्यांना. तर मग मी म्हणलं मी देते जराशी लोणचं. तर मग लोणचं दिलं त्यांना. आता हा म्हणे मला नाही दिला त्याला जराच त्याचं. माझं कसं आहे म्हणतात ना 1 जणांनी वाटून खाल्ला होता तसं मी माझं काम आहे मैत्रिणींनो. म्हणून हे देवाने एवढं सगळं दिलं तर आपल्याला भेटतं. तुम्हाला मी खरं सांगते एका हाताने द्यायचं आणि दोन्ही हातानं भरून घ्यायचं. आपण एका हाताने दिलं ना तर आपल्या दोन्ही हातानं भरता येत नाही एवढं देव देतो. माझा विश्वास आहे आणि मला माहिती आहे. त्याच्यामुळं ह्या बा एवढं काम करते मी तरीसुद्धा मला
तुम्ही बघितलं का कधी सारखं मी आजारी पडले का काय, एवढं काम माझ्यासारखं काम कोणीच करणार नाही. एवढी मॅनेजमेंट दिमागाने करावं लागते आणि शरीराने सुद्धा करावं लागते. सगळीकडूनच करावं लागतं. असं नाही की नुसता दिमाग लावायचा, दिमागही लावायचा आणि शरीराने सुद्धा काम करायचं. आता इथं आले बघा, ही सरी मॅनेजमेंट लावायची, कुठं माल लावायचा, कुठं काय करायचं, सगळं मला बघावं लागतं. आता कांबळ्याला हाताखाली घेते आणि कांबळ्याला सांगते काय काय लावायचं, कुठं कुठं लावायचं. तर चला ठीक आहे, चहा पिते आता. म्हणतात ना, एक दो ते गाणं पण आहे ना, 1 रुपया दे दे तुझे 10 मिलेगा. तर तशीच माझी गत आहे. मी काही जरी केलं ना तर कोणाला घासातला घास दिल्याशी खात नाही. थोडा कवायना, 1 घास कवायना मी देत राहते. आता एवढं मला टाईम भेटत नाही, करायला सुद्धा भेटाना, खायला सुद्धा भेटाना. आणि जेव्हा माझ्याकडं नव्हतं ना तेव्हा टाईम होता, आणि जे आता आहे तर आता टाईम नाही करून खायला. पण हे असं एका घासातला घास कोणाला दिलं ना तर आपलं पोट भरल्यासारखं, मन भरलं, सगळं भरलं एवढं राहतं. तरीसुद्धा खायची आता मन नाही आहे, इच्छा नाही आहे, कामच एवढे. तर चला ठीक आहे, मला एकच सांगायचं आहे की 1 रुपया द्या कोणासाठी करा, आपल्याला 10 रुपये भेटतात. तर माझं दुकान बघून एका मुलीनं दुकान टाकली. मला विचारलं, तुम्हाला मी सांगते 15 दिवसापूर्वी मला तिनं फोन केला. मला म्हणे मला दुकानला टाकायची आहे, तिकडं पाहिजे जागा कुठं असेल तर दुकान टाकायची आहे म्हणे मावशी, कसं कसं काय काय. तर ज्याला कळतं त्यालाच कळतं. तिनं पण दुकान टाकली. आता पुढं आधी जाऊ त्याच्यात काय ते ह्याच्यातलं काढते, कॅरी बॅग त्या पिशीतले काढते, ते छोटे छोटे खसखसे वाटतं, ते खसखशीची पुढे इकडे घे, ते तशीच पडून राहील. मी साखर घे इकडं आणि इकडे टाकते असं. हा, चांगली लावून द्यायची व्यवस्थित, आडवेला आडवे. आमच्या सम्राटमध्ये बिल्डिंगमध्ये राहतात हा, तेव्हा मला व्हायला लागलं तुम्ही आहे का नाही, कुठे आता आणि बोलतीच नाही. आता म्हणे मला म्हणे बघा घर घेतलं स्वतःच म्हणून बोला नका. आता त्याच्यात काय एवढं बोलून नाही आले, मला राग येतो मग. पक्षाला आलं बोलणारच नाही, पाहिजे तुझी मम्मी माझ्या सांग. नाही ना, असं नाही. होईल बोलल मला ना टाइमच भेटायला बोलायला. निवांत बोला म्हटलं. आता तुम्ही सामान घेताय, मी बडबड करू, तुमचा नको डिस्टर्ब असं म्हणून मग पोरगले शांत आहे मोठं तुमचं, पण बायकाच अगो भेटावं त्यांना गरीबाला. हा ना, काय करावं. पोरग मोठं आहे त्याची बायकोला, त्याला कशी बायको भेटेल काय माहिती. तो गरीब त्याला अगो भेटेल पाहतो. हा ना, असंच चालतं. बाई, आता काय करतील मला तर टेन्शन आलं. मग आता हा ना, काय करावं. घरात 15 दिवसापासून सामान लावते, थकून गेले. सारखं हे लावते लावून 2-3 दिवस. एकटीवर नाही, वैशाली बोलून घ्यायचं ना. आता वैशूचा आपला हक्क आहे का वैशूला बोलून घ्यायला. हक्क तर नाही. मग बघा आता या म्हणतात बोलावून झालं, आता नाही बोलायला काय झालं. माझा स्वभाव असा बोल काय, मग सगळ्याला असं वाटतं त्या म्हणतात मला राग येतो तुम्ही नाही बोलल्यावर. बघा एखाद्याचा जीव लागल्यावर असं माणसाला नातेवाईकच पाहिजे असं काही नसतं. मी सगळे नातेवाईक धरून चालवते. या पण यांचा पण स्वभाव खूप चांगला आहे. या पण असं नाही की मुसलमान आहे, ते सगळ्याला धरून चालत येतात. सगळे त्यांच्या पोरीचे लग्न केले. मी तुम्हाला सांगते, सगळ्याला म्हणजे आमच्या सम्राटमध्ये सगळ्याला आमंत्रण दिलं होतं त्यांनी. आणि जेवण त्यांनी असं लॉन्सला ठेवलं होतं. त्यांच्या लोकांचं जेवण नाही, मस्त मराठा आपल्या लोकांचं जेवण ठेवलं होतं. त्या पण मिळून मिसळून सगळे संग राहते. आता ते आता मला ते तरी म्हणलं मग ह्या असं का बरं करायचं, असं का बरं करायचं. असं काही नाही म्हटलं. आता बोलत उभं राहिले ना, मग माझं काम पडलं होतं आणि एवढंच मला टाइम भेटला. मला वाटलं कटाळा आला काय तुम्ही. नाही असं नाही हो, असं कटाळा कसं काय येईल. आपल्या जीवाच्या माणसाला बोलत 2 शब्द काय ना विचारलं पाहिजे काय चाललंय काय नाही. चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता बोलते त्यांच्या संग थोडंसं. मैत्रिणी चला मी घरी आले बघा, आता 9 वाजले. दुकानातून म्हटलं ना किती म्हणलं लवकर निघणं होत नाही, 9 वाजून जातेतच. मी जाताना म्हटलं होतं 8-8:30ला येईल, पण दुकानात केलं काही आता इतके कामं दिसते त्याच्यामुळं ना निघता येत नाही, बाहेर गिऱ्हाईक चालू राहतं. तर चला ठीक आहे, आता बनवणार आहे मी शेवभाजी आणि काजू शेवभाजी बनवणार आहे पटापटा. त्याचा आता स्वयंपाकाची काही रेसिपीचा काही ब्लॉग. मैत्रीण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला कमेंट करत जा मैत्रिणीनं, तुमची एक कमेंट खूप महत्त्वाची राहते. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत असंच राहू द्या, तुमचा सपोर्ट आहे, तुमच्या सपोर्टमुळे मी पुढे चालले. मैत्रिणी माझं पण प्रेम तुमच्या असंच राहील. शुभरात्री सगळ्यांना, राम राम.